बचत गटाचा अध्यक्ष अख्ख्या वावरात गावात, आणि बायको गावात भाषण जोडी ती. महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं म्हणजे राय ना बाई, राय ग बाई राय. नवरा मशीन वडीत न्याला आणि तो असाल ते भाषण, आणि बाप बांधावर उभा राहतो. काय गवत आहे त्याचा पोरे म्हणतो विकल्याशिवाय पर्याय नाही. आता हे कामच नाही करत लोक, कामच करायचं नाही. आता हा हायवे ना, हायवे आपला नगर मनमाड हा 5 वर्षावर आलाय बाबा. 5 वर्षानं आपला नगर मनमाड हायवे नुसते येडे हिंडणार, येडे कागद गोळा करणार लोक. जमीन होणार कोटी रुपये गुंठा, तुम्ही नुसते ऐकणार कोटी खलास, काही नुसते ऐकणार इतके, आणि काही जण कोटी हातात घेणार. कोटी म्हणजे 100 लाख. खर्चायला काय लागतं? 25चा बांगला आणि 25ची गाडी. किती गेले? 50, 12.5 लाख डान्स बार, 12.5 लाख बिअर बार, नळ्या नुळ्या खंड खुंड खलास. तुमची पोर आहेच रोडला कुल्फी. मॅनेजर बाहेरचा आहे, वॉचमॅन बाहेरचा आहे, आपलं मॅनेजर बाहेरचा आहे, कंपनी बाहेरचे, वॉचमॅन आपला आहे. राईट राईट, येऊन दे येऊन दे येऊन दे, घाल माझ्या अंगावर. जरा सावध व्हा. आणि महाराज तुम्हाला वाईट वाटेल, पण आता इथून पुढे आपल्या माणसांना थोडं का पार होईना, पण आपण नीट केलंच पाहिजे. 1, आपल्या लोकांनी व्यवसाय केला पाहिजे. 2, आपल्या पोरांनी स्वतःच्या पायावर उभं राहिलंच पाहिजे. आणि 3, आपली माणसं मोठी करायला शिका. संत भिंत काय घेऊन संताला काय? आता संत 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 कोण? ज्यांचं अस्तित्व संपत नाही त्याला संत म्हणतात. उद्धारण्यासाठी येतात ते संत म्हणतात. आणि पहिलं जग शून्य होतं. नीट ऐका, आता शून्य कर बोटानं. हा बस ओके. आणि त्याला खाली एक रेष वडा. बस आता पटकन सगळे ऐका बरं का. शून्य कसं आहे रे? असा. त्याला खाली एक रेष वाढल्यावर की झाली 1. मग ऐका नीट. पहिलं जग शून्य होतं, त्याला खाली एक रेष वडा, ब्रह्म तयार झालं. पहिलं जग शून्य होतं, जगात पहिलं ब्रह्म झालं. झालं का ब्रह्म तयार? कोठाला काल नाही बरं का, 11 पर्यंत जायचंय. 11. पहिलं जग शून्य होतं, पहिलं जग शून्य होतं. पहिल्या जगात अजून जग तयार झालेलं नाही. पहिला शब्द बाहेर पडला ओम. म्हणून वेदाचं मूळ आहे ओम, सृष्टीचं बीज आहे ओम, आणि माणसाचं मूळ आहे ओम. आणि त्या ओम मधून 3 अक्षर बाहेर पडली, अ उ आणि म, आकार उकार आणि मकार. आणि त्यामधून 16 कळा बाहेर पडल्या. 16 कळा लिहून घ्या. मानेपासून वर 5, मानेपासून खाली 5, 5 आणि 5 10. आणि याच्या आतमध्ये पंचमहाभूताच्या 15 आणि 16 कळेचं मन आणि 16 कळेचा नर तयार झाला. जगात पहिल्यांदा नर तयार झाला, स्त्री तयार झाली, पुरुष तयार झाला, स्त्री पुरुष संबंध झाला. स्त्रीला दिवस गेले आणि बाळ पोटात वाढायला लागलं. आणि 9च्या 9 महिने लिहून घ्या. पहिल्या महिन्यामध्ये बाळाला डोकं येतं, दुसऱ्या महिन्यामध्ये बाळाला कर आणि चरण येतात, तिसऱ्या महिन्यामध्ये बाळाला लिंग येतं, स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी. म्हणून जगातला एकही डॉक्टर 3ऱ्या महिन्याच्या आज सोनोग्राफी करू शकत नाही. तो यमडे असो नाही तर सोमडे असो नाही तर फुमडे असो. लिंगच नाही तर काय वांग कंड. हा 3ऱ्या महिन्यामध्ये लिंग येतं, नीट लिहून ठेवा. पहिल्या महिन्यामध्ये डोकं, दुसऱ्या महिन्यामध्ये कर चरण, तिसऱ्या महिन्यामध्ये लिंग, 4थ्या महिन्यामध्ये हस्ती, 5व्या महिन्यामध्ये त्वचा येते बाळाला स्किन, आणि 6व्या महिन्यामध्ये महिला मंडळ. बाळा आईच्या पोटात फिरायला लागतं. त्या फिरण्याचा असा नियम आहे, ते जर उजव्या कुशीने फिरलं तर मुलगा होत असतो, ते जर डाव्या कुशीने फिरलं तर मुलगी होत असते. त्याला फायली घेऊन ममला दिंडायची गरज नाही. उगाच बायको दवाखान्यात ज्ञान पंप विसरून या, हे कुठं नाही करायचं नाही. हा मग एखादी बाई म्हणून का हो महाराज तुम्ही आम्हाला एवढं डायरेक्ट सांगितलं, मग कुशीवर कोणी ध्यान ठेवलं का? महाराष्ट्रातल्या मातीमध्ये एक माता अशी झाली महाराज, त्या मातेनं स्तनातल्या त्या मातेनं कुशीवर ध्यान ठेवलं. पोरग पोटात असताना रामायण महाभारत वाचलं तर राजे शिवाजी सारखं रत्न महाराष्ट्रात. महाराष्ट्रातल्या मातीमध्ये एक माता अशी झाली महाराज, तिनं मुलाला चक्रवात कसं घुसायचं हे पोटात शिकवलं. एक माता अशी झाली का तिनं गर्भाचं संरक्षण उत्तरेनं गर्भ पोटात सांभाळला. आणि एक माता अशी झाली का तिनं 5.5 महिन्यामध्ये जगाला देव दाखवणारा ध्रुव पैदा केला. आणि एक माता अशी झाली की हनुमंतरायाच्या आईनं स्तनाला हात लावला आणि स्तनातल्या दुधाची धार समोरच्या दगडावर उडवली तर दगडाचा तुकडा झाला होता. आणि मग अंजनी मातेनं हनुमंताला सांगितलं, तू माझं दूध पेलाय, मी तुला रामाला अर्पण केलंय. आणि रामाला अर्पण केलं असताना तुला द्रोणागिरी आणायला गेला तेव्हा रामाला लढायची पाळी आलीच कशी, याची लाज तुला कशी वाटली नाही?
तू माझं दूध प्यालाय. 7व्या महिन्यामध्ये बाळाला सप्त धातू येतात. 8व्या महिन्यामध्ये बाळ पूर्ण होतं. 9व्या महिन्यामध्ये बाळाला मी मागच्या जन्मी कोण होतं याचं स्मरण होतं. त्याला ओवी सांगतो तुम्हाला. मातेच्या उदर कोरी पचून विष्टेच्या धातरी उकडून नव मासावरी. 10व्या महिन्यामध्ये बाळ बाहेर येतं आणि बाहेर आल्याबरोबर तिथं आजीबाई लागत असते. आजीबाई हात वाला करते आणि बाळावशी पडते. मग ते सावध होतं. केव्हा म्हणतं मी कधी म्हणलो होतो नीट वागन. देव म्हणले तू गद्दार आहे हे मला माहित आहे. आत्ताशी ऋषिकेश बाहेर आला. हा आता डोकं लावायचं. हा बाहेर आला. नीट वाक्य ऐका. आला तेव्हा याला नाव नव्हतं. मग तो कोण होता? ब्रह्म. कळलं? मग पहिलं जग बॉम्बाला सगळं शून्य. त्याला खाली एक रेष वडली तयार झालं ब्रह्म. आता हा जो एक आहे ना हा एक त्याला खाली पिरगाळा 2. मग पहिलं जग शून्य होतं. तयार झालं ब्रह्म आणि ब्रह्माला चिटकली माया. आणि आज तुम्ही आम्ही संपलो कशाला? मायानं संपलो. काय पाप केलं आईनं? काय पाप केलं? आज 50% कीर्तनात बसलेल्या बाया आहेत. नातवाला हात लावू शकत नाहीत. नाही लावू शकत हात. काय वाईट आहे? आईनं वाईट केलंय मुलाचं. पण नाही. अरे पोरगी माई आजीबाई सप्त्याला गेली. सप्त्याला काल्याच्या कीर्तनाला जेवायला बसली. बुंदी उरली पत्रवळीवर. तिने फेकून नाही दिली रे. लुगड्याच्या पदरात बांधली आणि बुंदी घरी नातवाला नेली. त्याच्या आईनं ती बुंदी कुत्र्याला घातली. तरी सण केली माया. 20 वर्ष बापानं पोरगी सांभाळली. पोरगी नवऱ्याच्या घरी जाताना रडत सुद्धा नाही. सनाट निघती फुलाच्या गाडी ग. बापाला असेच हात करते. असेच आपते फेडा तवर दुसरा घेऊन येते. कोण रडतो कोणासाठी? माया. आणि माया कशी असते जरा नीट आहे का? माया कशी असते नीट आहे का? बरं संध्याकाळची वेळ होती. बरं आईने डोक्याची पाठी खाली ठेवली. आईने डोक्याची पाठी खाली ठेवली. बरं आणि आईने पोराला जवळ बोलवलं. टाइम टेबल लागलाय. टाइम टेबल. परीक्षा आली आहे. परीक्षा. अभ्यास कर. पोरगा म्हणला अगं आई अभ्यास चालू आहे का आई? आई म्हणली येणं नको हो. अभ्यास कर बाबा. मी जाईल ना तेव्हा तुला कोणी नाही. मी जाईल ना तेव्हा तुला कोणी नाही. हे वाक्य आईचे आहेत पण ईश्वराचे आहेत. काय अनुभव आहे आपला? ज्या मुलीची आई लवकर गेली, ज्या मुलीनं भाऊजाईच्या हाताखाली दिवस काढले असतील, तिला माहित आहे काय भानगड आहे. तुम्ही अजून भाऊजाई नावाचा प्राणी पाहिला नाही महाराज? वा 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 वा. सगळ्या प्राण्यात विषारी प्राणी महाराज. कधीच त्यांनी भावांना कधी भावाभावांचं जमून दिलं नाही. इतकी हुशार क्वालिटी महाराज. पोरग म्हणलं अगं आई अभ्यास चालू आहे. परीक्षेला जावं लागत आहे. देवळा लिहिला. मग जा ना. जाणं नाही आई. खोली घ्यावं लागते. खोली. मग घे ना. सकाळी लवकर उठलं पोरग. लवकर उठलं बरं. आणि आई म्हणली बनियन घे, कोलगेट घे, टॉवेल घे, अंडरपॅन्ट घे, गोधडी घे. गोधडी. पोरग म्हणलं परीक्षेला गोधडी? आमची आई म्हणते मी घेते स्टँडवर. आईनं फटक्या लुगड्याच्या आईनं गोधडी गोणीत घातली. फटक्या लुगड्यातली आई स्टँडवर उभी राहिली. गुडघ्यापर्यंतचं लुगडं. बांगडी फुटली म्हणून हाताला फडके बांधणारी आई बगलात गोधडी घातली. एसटी समोरून आली. आमची आई एसटीत चढली. एसटीतून 2-3 माणसं उतरली. आईनं मांडीवर पोराच्या गोधडी ठेवली आणि एसटीच्या खाली उभी राहिली. हात हलत होता. हात हलत होता. पोरानं काच खाली केली. महाराज आणि एसटीतून हात काढला आणि आईकडे पाहून पोराने हात हलवला. हात हलत होता. आई रडत होती. एसटी निघून गेली. आई एसटी निघून गेली. आई रडत होती. 8 दिवसांनी पोस्टमन आला. पत्र पत्र पत्र. गुडघ्यापर्यंतच लुगडं रेसणारी आई आमची पटकन पुढे आली आणि म्हणली बाबा माझ्या भाऊचं आहे. माझ्या वाचून दाखव मला. वाचून. पोस्टमन म्हणला वाचितो पण जरा फोडू देत खरं. तवर चहा पे.